मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारी वर्षा बंगल्यावर अद्याप का गेले नाही, यावरून राऊतांनी 2 दिवसांपासून नवे दावे केले। संजय राऊतांनी आधी लिंबू मिरचीचा उल्लेख केला आणि आता रेड्याची शिंग वर्षा बंगल्यात गाडण्यात आलेली आहेत, असं राऊतांचं म्हणणं आहे। पाहूया। देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत? त्याच्यामध्ये मी असं म्हटलं का तिथे काय मिरच्या आहेत, लिंबू आहेत, अजून काय आहे? नाही, ती बीजेपीच्या अंतस्थ गटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। लिंबू मिरचीवरून संजय राऊत आता रेड्याच्या शिंगावर आले। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याचे शिंग पुरले। त्यामुळे फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत असा संजय राऊतांचा अंदाज आहे। ती बीजेपीच्या अंतस्थ गटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतो आहे। हे खरं आहे की खोटं आहे? आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही, आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत की मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे। आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांनी हे सांगतायत। खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं काय। वारंवार अंधश्रद्धेबद्दल बोलताय, त्याच्यावर बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही। देवेंद्रजींच्या विरुद्ध किती काळ्या जादू केल्या, कुणाची शिंग आणून गाडले वर्षामध्ये नाही तर कुठेही सागरवर, तरी काही फरक पडत नाही। त्यामुळं मला असं वाटतं हे जे सुरुवात केली या प्रकरणाची अंधश्रद्धा, यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने किंवा त्या जे काही त्यांचे प्रमुख असतील त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे संजय राऊतावर। आता शिंग कुणी पुरली तर राऊतांचा निशाणा आधीचे मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्यावर आहे। त्यामुळे शिंदेंनी देखील संजय राऊतांनाच अशा गोष्टींचा अधिक अनुभव आहे असा जोरदार पलटवार केलाय। 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आता 2 महिने उलटले तरी देखील फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत। अजूनही फडणवीस सागर बंगल्यावरच राहतायत। विरोधी पक्षनेते असतानाही ते सागरवरच होते आणि गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतानाही फडणवीस सागर बंगल्यावरच राहत होते। मी काय सांगू शकत नाही, कुठे काढले ते काढा म्हणा बाहेर, आणि जर कोणी काढले असतील तर शिंदे स्वतः काढू शकत नाही, ते गाण्याला 10-20 माणसं लागत असतील, कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा, पण ठीक आहे, आता मला काय माहिती नाही काय की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता दाखवून द्यावं की पुरोगामी महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत। आणि हे जी काही चर्चा सुरू आहे ती चर्चा बाजूला सारून उद्याच तिथं जाऊन वर्षावर राहण्याची कुठेतरी त्यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती करतो। कारण का तिथं काय केलं होतं ते कदाचित त्यांनाच माहिती आहे, सत्तेत ते होते, कशा पूजा झाल्या, कसल्या पद्धतीच्या पूजा झाला, मग ती पूजा सकाळी झाली का रात्री झाली का 24 तास चालू होती, मग अजून काही बळी दिला गेला का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतील। संतांचा विचार आम्हाला माहिती, पुरोगामी विचार आम्हाला माहिती, त्यामुळे ह्या गोष्टींवर आमचा विश्वास नाही। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडलाय। ते सध्या नंदनवन बंगल्यावर राहतायत। वर्षा बंगल्यावर फडणवीसांच्या नावाची पाटी लागली आहे, पण अद्याप फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत। मात्र त्यामागची कारणं संजय राऊतांनी लिंबू मिरचीपासून ते रेड्याच्या शिंगांपर्यंत शोधून काढली आहेत। आता बावनकुळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। नाशिकहून चंदन पुजाधिकारीसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।